आता पुण्यात्म्यांनो, ह्या श्रीमद भगवद्गीतेचा अनुवादकर्त्यांनी आपल्या बुद्धीला श्रीकृष्णजीवर फिट केलं की श्रीकृष्णजी गीतेचं ज्ञान देत आहेत. श्रीकृष्णजी परब्रह्म आहेत, श्रीकृष्णजीच पूर्ण ब्रह्म आहेत. आणि यालाच आधार मानून गीतेचा अनर्थ करून टाकला यांनी अनुवादाचा. अनुत्तमला आणि सर्वश्रेष्ठ लिहून टाकलं. अनुत्तम शब्द एका 4थ्या वर्गातल्या मुलाला विचारा बरा, बॅड इंग्रजीतलं विचारा एखाद्या मुलाला गुड कशाला म्हणतात आणि बॅड कशाला म्हणतात, उत्तम कशाला म्हणतात, अनुत्तम कशाला म्हणतात. उत्तम श्रेष्ठ, अनुत्तम अश्रेष्ठ, फालतू. आणि या अज्ञानांनी अनुवादकर्त्यांनी अनुत्तम शब्दाचा अर्थ केला, ज्याहून उत्तम इतर कोणीही नसेल. अरे काय गजब आहे हा. आता थोडीशी झलक दाखवतो तुम्हाला की गीता अध्याय नंबर 7 मध्ये श्लोक नंबर 12 पासून तुम्हाला 19 पर्यंत माहिती देऊ आज. आणि ज्याला ऐकून जो बघा पुण्यात्म्यांनो, हा सत्संग आहे आणि हे असं ज्ञान आहे जे समजल्यानंतर संसारात काही समजायचं शिल्लक नाही राहणार. पुण्यात्म्यांनो, तुम्ही विद्यार्थी आहात, संपूर्ण जगातले मानव, तुम्हाला पोशाख वेगळा मिळाला आहे. हे शरीर काय एक वेश आहे, हे कव्हर आहे. आपल्या ओरिजिनल शरीरावर जे सूक्ष्म शरीर आहे त्यावर एक कव्हर आहे, एक कापड आहे. संतांनी ह्याला चोला म्हटलं आहे. वस्त्र, गीतेमध्ये ह्याला वस्त्र म्हटलं आहे की जशी व्यक्ती जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र ग्रहण करते तसं हे शरीर आहे. तेव्हा हा जो ड्रेस तुम्हाला मिळालेला आहे मानवाचा, तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही तुमचा उद्देश विसरलेला आहात. कारण की तुम्हाला टीचर चांगला नाही मिळाला. कारण की सांसारिक व्यक्तींच्या क्रिया ज्या आपण बघतो, आपण त्यातच मिसळून गेलो की बस एवढंच काम आहे आपलं. आणि कधी सण उत्सव झाला तर थोडंफार करून करून पूजापाठ खाऊन घेतलं, बस एवढंच काम आहे. बाकी काम आपलं तर हेच आहे. सांसारिक कर्तव्य आपलं हे इतकंच मानलं होतं की मुलं झाली, त्यांचं पालन पोषण केलं, त्यांचा विवाह करावा, मग त्यांना मूल होईल आणि मग आपण मरावं, फायनल झालं. अरे हे तर स्टार देखील केलं नाही मनुष्याचं काम आपण, हे तर पशुपक्षी देखील करतात हे काम. तेव्हा आपल्याला टीचर चांगले नाही मिळाले, ज्यामुळे आपल्याला गोडी नाही लागली जशी लागायला हवी होती. आता जर परमात्म्याला हे विशेष मनुष्य जीवन द्यायचं नसतं, त्याचं काही विशेष कार्य नसतं, तर एक 84 लाख प्रकारच्या योनी बनवल्या, एक अजून बनवली असती त्यांच्यासारखी. हा त्या पुण्यात्म्यांना हा पोशाख मिळाला आहे जे खूप पुण्यकर्मी प्राणी आहेत, जे परमात्मा मिळवण्या योग्य मार्क्स मिळाले आहेत त्यांना, म्हणून त्यांना हा प्रवेश मिळाला आहे या भगवानाच्या युनिव्हर्सिटीमध्ये. जिथे परमात्मा मिळू शकतो त्यांना हा ड्रेस निराळा मिळतो. शाळेमधली मुलं असतात त्यांचा ड्रेस वेगळा असतो आणि इतर जी मुलं असतात जे काम शेतात करतात, मोलमजुरी करतात, त्यांचा ड्रेस वेगळा असतो. ह्याच प्रकारे तुम्ही विद्यार्थी आहात आणि आध्यात्मिक गुरु जे आहेत ते टीचर असतात आणि टीचरचं काम आहे सिलेबस शिकवणं. आपले लोकवेद दंतकथा नाही सांगावी मुलांना, तो तर शत्रू असतो त्यांचा, जो सिलेबस सोडून ज्ञान देतो. तर आजवर जितकेही आपले धर्मगुरू होते ते महापुरुष सोडून ज्यांना भगवान भेटले, ज्यांची शुभनामे दासाने आधीच सांगितली आहेत. बाकी सारे आपल्याला लोकवेद सांगत होते, गीतेहून आपले सद्ग्रंथ सोडून ज्ञान देत होते. आता दास तुम्हाला ऐकवणार आहे. 7व्या अध्यायात स्पष्ट लिहिलं आहे या गीता ज्ञानदात्याने की अर्जुन, आता तुला मी असं ज्ञान सांगणार आहे जे ऐकल्यावर, जे समजल्यावर मग ह्या संसारात जाणण्यासारखे काही शिल्लक नाही राहणार. आता बघा, आता त्यापूर्वी थोडी कॉन्सेप्ट ही क्लिअर करतो आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात यांनी गडबड करून ठेवली अनुवादकर्त्यांनी. हे बघा, 4थ्या अध्यायाचा 32वा श्लोक हा पहा. ही आहे श्रीमद भगवद्गीता. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत.
आणि हा अध्याय नंबर 4चा आणि श्लोक नंबर 32. यामध्ये बघा, एवं बहुविधः यज्ञः वितताः, हा ब्रह्मण हा शब्द आहे. ब्रह्मणमुखे, ब्रह्मणमुखे. तुम्ही एज्युकेटेड आहात पुण्यात्म्यांनो. परमात्म्याने तुम्हाला शिक्षण ह्यासाठी दिलं आहे की तुम्ही भगवानाला ओळखण्यात सक्षम व्हावं. नाहीतर मागचा इतिहास बघा, दासाचा जन्म झाला तेव्हा आमच्याकडे कुठलं शिक्षण नव्हतं आणि सगळे सुखासमाधानात राहायचे, प्रेमाने राहायचे, बेईमानी नव्हती. ह्या शिक्षणाने आपली नैतिकता बिघडवली आहे. जेव्हापासून आपण शिक्षित आणि स्वतःला विकसित मानतो, जसं काही मोठी प्रगती केली, आपलं पतन केलं आपण. अशा फिल्म्स बघतात मुलं, असा बिघडला. आपापसात प्रेम उरलं नाही. परमात्म्याला माहीत होतं की ह्यात अवगुण खूप आहेत, म्हणून आत्तापर्यंत आपल्याजवळ हे विष येऊ दिलं नव्हतं एज्युकेशन बाबतचं. आता देणं, हे एज्युकेशन देणं गरजेचं वाटलं की त्याशिवाय हे समजू नाही शकला की भगवान कोण आणि कसा आहे. हे आपल्या काळाचे दूत यांना मूर्ख बनवून बसले आहेत. त्यामुळे परमात्म्याने तुम्हाला शिक्षण दिलं आणि ही इन्स्ट्रुमेंट्स बनवली. आज आपण प्रोजेक्टर बघत आहात, चिप बघत आहात, मोबाईलद्वारे आपला सत्संग ऐकता आहात. हे गॉड गिवन आहे, माणसाच्या स्तराच्या बुद्धीने बनवलेलं नाही आहे. पुण्यात्म्यांनो, 1994 मध्ये दासाने सत्संग सुरू केला होता गुरुदेवांच्या आदेशावरून. त्याआधी चॅनेल्स नव्हते. त्याच्या आधी हे VCR होते. हे मोठे मोठे एवढे असायचे. त्या DVD ती चालायची, थोडे थोडे असायचे. सुरुवात झाली होती त्याची. आणि ना कोणते TV चॅनेल्स होते. आता परमात्म्यांनी विस्फोट केला. अशी साधनं बनवली की परमात्म्याची मुलं यथार्थ ज्ञान घरबसल्या बघतील आणि भगवानाला ओळखल्यावर परत परत येतील, आपलं कल्याण करून घेतील आणि सदैव सुखी होतील. तर तेव्हा हे ह्या करता असं समजावत आहे तुम्हाला की आपले हे सद्ग्रंथ आहेत, ज्यांना तुम्ही शिरोधार्य मानत आले आहात. आता श्रीमद भगवद्गीतेचं स्थान हिंदू समाजामध्ये अद्वितीय आहे. आणि जेव्हा आमचा ते का आहे, कारण की ह्यामध्ये एक अनमोल ज्ञान आहे. त्यामुळे शिरोधार्य आहे आम्हाला आणि खूप आदराने आपण ह्या ग्रंथांचं नाव घेतो, श्रीमद भगवद्गीताजी. आता ह्यात लिहिलं काय आहे, ही आपल्याला संदेश काय देत आहे, ह्याच्या उलट आपल्याला सांगितलं जात होतं. अमृताऐवजी आपल्याला विष दिलं जात होतं. तेव्हा आता आपण अमृत पिऊ, विष सोडून देऊ. जेव्हा आपल्याला ओळख होईल, तर हे ओळखण्यासाठी तुम्हाला ह्या ग्रंथांशी परिचित केले जाते. आता बघा, हा आहे अध्याय नंबर 4चा श्लोक नंबर 32. ह्यामध्ये हे आहे, एवं बहुविधः यज्ञः विततः ब्रह्मणः मुखे. हा ब्रह्मणः मुखे शब्द आहे. कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याचा अर्थ यांनी कसा केला आहे की अशा प्रकारे आणखीही खूप प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान. यांनी ब्रह्मणामुखेचा अर्थ इथे अनर्थ केला. वेदाची वाणी सांगितला, लिहिला. वेदाच्या वाणीत सविस्तर सांगितले आहे आणि त्या सर्वांना तू कर्मजान, हे चुकीचं आहे, शारीरिक क्रियेद्वारे संपन्न होणारे समज. अशा प्रकारे तत्वाने जाणून घेऊन त्यांच्या अनुष्ठानाद्वारे तू कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होशील. आता यांनी जी गडबड केली आहे इथे केली आहे, ब्रह्मणामुखेचा अर्थ केला आहे वेदाची वाणी. आता बघा, म्हणतात चोर चोराव तोंबडी और गड्ढे पाणी में वो गड्ढे वा उपरावन सच्चाई छानी ना. आता एखाद्या चोराने कोणाचं सुका भोपळा चोरला, आता त्याला लपवायला जागा सापडली नाही, तेव्हा पाण्यात सोडला खाली आणि बाहेर येऊन बसला. एवढ्या वेळात तो परत वर आला. तो परत खाली दाबत असे आणि मग परत थोडा चमकत वर यायचा. तेव्हा यांनी प्रयत्न खूप केला आहे सत्याला त्या सुक्या भोपळ्यासारखं पाण्यात लपवण्याचा, पण लपून राहत नाही पाण्यात सुका भोपळा. तर आता बघा, गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये हाच शब्द आहे ब्रह्मणः. इथे यांनी अनुवाद बरोबर केलाय. हा बघा, अध्याय नंबर 17तला श्रीमद भगवद्गीता आणि श्लोक नंबर 23 मध्ये ओम तत्सत इति निर्देशः. हा ब्रह्मणः शब्द आहे. ब्रह्मणः त्रिवेदः स्मृतः.
ब्राह्मण हा तेन वेदाहाचे यज्ञाचे विहिता पुरा. याचा अर्थ यांनी बरोबर केलं इथे. ओम ओम तत् तत् सत सत असं हे आहे 3 प्रकारचं. ब्रह्मणहा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलं आहे. ह्या ब्रह्मणाचा अर्थ हा आहे खरा. ब्रह्मणहा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म. आता पुण्यात्म्यांनो, ब्रह्मचा अर्थ तसा तर परमात्मा होतो, पण ब्रह्मने जसा ईश, ईश म्हणजे काय होतं? स्वामी, धनी, परमात्मा. ईश म्हणा, ब्रह्म म्हणा. आता पुन्हा परब्रह्म शब्द आला आहे, आपल्याला ऐकायला मिळाला. परब्रह्म म्हणजे ह्याचा नेक्स्ट ब्रह्म, ब्रह्मचा नेक्स्ट. जसे एक आजोबा, एक पणजोबा, आजोबांच्या वरचे आजोबा, नेक्स्ट ग्रँडफादर. तेव्हा ब्रह्म, मग परब्रह्म, नंतर आपण ऐकला पूर्ण ब्रह्म. आणि महापुरुषांच्या वाणीमध्ये आपण ऐकलं आहे पारब्रह्म. पारब्रह्मचा अर्थ आहे कंप्लीट, सगळ्यांहून पार, सगळ्यात वर, सर्वात शेवटचा. तेव्हा श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 मधल्या श्लोक 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. पुरुष म्हणा, राम म्हणा, ईश म्हणा, ब्रह्म म्हणा. आता जसा ब्रह्म, मग परब्रह्म आणि नंतर पूर्ण ब्रह्म. याच प्रकारे गीताजीमध्ये 3 पुरुष सांगितले आहेत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.